नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते। तर आज आपण बारीक रव्याचं धोंडस काकडी वापरून कसं बनवायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ ज्यावेळी मी पोस्ट करेन त्यावेळी पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुम्ही माझे कोणतेही मिस करणार नाही। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघूया काय काय आपण घेतलं। 1 पेला रवा, अर्धा पेला गूळ, एकाच अर्धा पेला गूळ, खोबरं घेतलं आहे, मीठ, हळद, ड्रायफ्रूट्स घेतले, 5 वेलची आणि जायफळ घेतलं आहे आणि काकडी किसून घेतली आहे। आणि काकडी किसून टेस्ट करायची कडू आहे की नाही, कडू असली तर मग आपलं धोंडस पण कडू होणार, त्यामुळे पहिलं ते बघायचं कडू आहे की काकडी ते बघायचं। आता हे बघा, रवा चांगला कोरडा पहिला प्रथम भाजून घ्यायचा, थोडा 2-4 मिनटं भाजून घ्यायचा चांगला। हे बघा, चांगला असा भाजून घ्यायचा। आता ह्या स्टेजला आपण तूप टाकून घ्यायचं। 2-4 मिनटं भाजल्यानंतर तो म्हणजे रवा लवकर म्हणजे हे होतं, चांगला लवकर भाजलं जातं। हे बघा, हवं असेल तर अजून थोडं तूप टाकून घ्यायचं आणि रवा छान भाजून घ्यायचा तांबूस होईपर्यंत। हे बघा, रवा हा छान भाजला आहे बघा। हे बघा, रवा छान भाजला आहे, तुम्ही बघू शकता तांबूस कलर आला आहे बघा। आता आपण रवा साईडला ठेवायचा। हे बघा, गॅस ऑन केला आहे। आता पॅन छान गरम झाले की त्याच्यावर काकडीचा किस टाकायचा। आता टोटल मी 2.5 पेले टाकून घेणार आहे। 1 पेला रव्याला 2.5 पेले आपण काकडीचा किस टाकून घेणार। हा 1 पेला झाला। आता हा दुसरा पेला आणि हा अर्धा पेला, टोटल 2.5 पेले काकडीचा किस टाकून घेतला आहे। आणि आता हे छान परतवून घ्यायचं। त्यात थोडासा गूळ टाकायचा। आपण अर्धा पेला, एका पेला रव्याला अर्धा पेला घेतला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मला एवढंच गोड हवं आहे म्हणून मी तुम्ही पाऊण पेला पण टाकू शकता। आणि चांगलं गूळ वितळेपर्यंत चांगलं मिक्स आउट करून घ्यायचं। गॅस स्लोच ठेवायचा, जास्त करायचं नाही, नाहीतर सगळं करपून जाईल। गूळ छान वितळला आहे बघा, बघू शकता तुम्ही। आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, तुम्ही बघू शकता चांगलं मिक्स आउट झालेलं आहे। आणि आता आपण हा भाजलेला रवा टाकून घ्यायचा त्यामध्ये, त्या मिश्रणामध्ये। पाणी ॲड करायचं नाही, त्या काकडीच्या रसामध्येच हे शिजवून घ्यायचं। हे बघा, चांगलं असं मिक्स करायचं। चांगलं मिक्स आउट करून घ्यायचं। हे बघा, एकजीव झालं आहे सगळं मिश्रण। आणि वेलची पावडर टाकायची, जायफळ पावडर टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। वेलची आणि जायफळ, गूळ असल्यामुळे आपण वेलची टाकलेली आहे, वेलची आणि जायफळ, त्याचा स्वाद छान उतरतो धोंडसमध्ये। आणि थोडा वेळ आता गॅस मंद करून झाकण ठेवून जरा वाफवून घ्यायचं। तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला आपण ज्यामध्ये धोंडस स्टीम करायला ठेवणार आहे त्यामध्ये तूप वगैरे लावून घ्यायचं। हे बघा, तुम्ही ॲल्युमिनियमचा टोप घेऊ शकता, माझ्याकडे हा अवेलेबल होता म्हणून मी स्टीलचा घेतला आहे। हा बघा, त्याला चांगलं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि मग ते धोंडस जे झालं आहे तयार ते त्या टोपामध्ये काढून घ्यायचं। हे बघा, सर्व असं काढून टाकणे। हे धोंडस शक्यतो रात्री करून ठेवायचं, म्हणजे सकाळी तुम्हाला छान त्याच्या वड्या म्हणजे असे चांगली अशी कापं निघतात। लगेच केलं तर तेवढं नाही पडत,
थंड रात्रभर असं चांगलं सेट होतं ते, आणि मग सकाळी तुम्ही त्याच्या वड्या बघा असं प्रेस करून ठेवायचं, हे बघा असं. आणि हे बघा, आणि ही कोकणातील एक पारंपरिक रेसिपी आहे जी आता आपण शहरामध्ये कमी करतो, पण ही गावी जास्त केली जाते कोकणामध्ये. हे बघा, आणि तुमच्याकडे जर हळदीचं पान असेल तर त्याच्यावर ठेवू शकता, मग त्याचा स्वाद आहे ना हळदीच्या पानांचा त्या धोंडसला येतो आणि अप्रतिम अशी चव उतरते हळदीच्या पानाची. केळीचं पान पण ठेवू शकता, हळदीची पानं पण ठेवू शकतात वरती. आता माझ्याकडे आता नव्हतं म्हणून मी नाही ठेवलं आहे. आणि मंद आचेवर तवा ठेवायचा आणि त्याच्यावर 10 मिनिट अर्धा तास ठेवून द्यायचं ते धोंडस. आणि हे बघा असं होतं. आणि सकाळी उठून मग आपण त्याच्या वड्या पाडायच्या. रात्रभर चांगलं सेट होतं. मग हे बघा असं जरा हे करायचं, टोप उलटा पाडून जरासं थपटं वळवायचं आणि नंतर मग ते ॲटोमॅटिक आपल्याला हे बघा धोंडस तयार झालं. बघा तुम्ही बघू शकता. आणि आता त्याचे आपण आपल्या हवे त्याप्रमाणे आपण कापं करू शकतो. गार्निशिंगसाठी मी बदाम काजूचं गार्निशिंग केलं आहे बघा, वरून केशर पण लावलं आहे. हे बघा अशा प्रकारे अप्रतिम चवीचं असं धोंडस बारीक रव्याचं अप्रतिम असं धोंडस बनवून तयार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर अशाच कोकणातील पारंपरिक रेसिपीसाठी तुम्ही मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.